आणि हे होते त्यामुळे आम्ही येत, नाहीतर आम्ही कुठेच नसतो. मध्ये येताना ना एक ऍक्सिडेंट झाला होता. एक वॅगनर कारने डायरेक्ट डिवायडर होता ना, त्याच्यावरती जाऊन ठोकली होती. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमाधन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. बाळ झोपलं अजून. बाळ, चला बाथरूमला. हे घे चिकन, मम्मी चिकन दे. जागी येते, फक्त उठत नाहीये. कळतंय मी काय बोलतोय काय नाही. मंटू पण झोपलं. अरे अरे गुटली बाबू, झोप झोप. तू पिलीस का चाय? मम्मी नंतर कधी? मला 6 वाजता हे केलं धमा एखादा म्हणतोय मी बोललो होतो मम्मीला ना मी बोललो होतो की मला उद्या लेट जायचंय, 10 वाजता पोहोचायचंय. 10 वाजता आहे कॉलेज. किती वाजता कधी बोललेलं? काल तू फोन मध्ये लागली होतीस. कधी फोन फोन मध्ये कधी? लावलं असेल. बोललो होतो. कानाला लावलेलं मी. नाही, तू फोन मध्येच काहीतरी बघत होतीस. मी बोललो पण 10 वाजता जायचंय मला कॉलेजला, तर मी 8 वाजता उठेल. ऐकलं नाही, मम्मी 6:30 वाजताच उठून रेडी आहे. 6:30 ला नाही उठले, मग 5:30 ला. 5:30 ला, सॉरी. मग चाय रेडी आहे ना माझा? ते बघ तिकडे. चपाती देऊ का? ते गरमच दे चपाती एकदम. अगरबत्ती लावायचंच विसरलो चाय प्यायच्या आधी. अगरबत्ती लावूया. अंघोळ गेली ना, आता लावू शकतो ना. आंघोळ झाली आहे माझी. अगरबत्ती लावूया. अगरबत्ती लावणं, अजून वंदन करणं गरजेचं आहे. आणि हे होते त्यामुळे आम्ही येत, नाहीतर आम्ही कुठेच नसतो. ना घरात असतो, ना रस्त्यावरती असतो, कुठलचेच नसतो. आहेत म्हणून आम्ही येत. माझं वंदन करून झालंय. आता चाय चपाती खाऊया. ठीक आहे, तर माझं चाय पिऊन झालंय. आता बॅग पॅक करूया. तर आता मी पोहोचलोय नागपाड्याला, चाललोय कॉलेजला. मध्ये येताना ना एक ऍक्सिडेंट झाला होता. एक वॅगनर कारने डायरेक्ट ते काय असतं म्हणजे खांबा होता ना, डिवायडर होता ना, त्याच्यावरतीच जाऊन ठोकली होती. मग एवढी ट्रॅफिक होती ना, मग मला थोडा उशीर झाला यायला. तर चला फटाफट जाऊया. मी आता ना मम्मीला कामावरनं घेऊन आलोय, तर मंचुरियन आणलंय. मी मिक्स चायनीज भेळ आणलीये. थोडं नरम झालंय कारण गरम गरम बनवली होती. अजून आमचा टाइमपास पण खूप झाला. तिथं येताना ट्रॅफिक लागली, मग परत सामान घ्यायला थांबलो, त्यामुळे ना ही चायनीज भेळ नरम झाली, नाहीतर खूप टेस्टी लागते. लय मस्त लागते. मम्मी बिचारी कपडे धुतीये. कामावरनं आली, नाश्ता केला, आता बिचारी कपडे धुवायला लागली. विचार करू शकतात मम्मी किती मेहनत करते. बाहेरचं पण कामावरती पण काम करा, घरी पण काम करा. कपडे वगैरे का धुते, कारण आता वहिनी कसे प्रेग्नेंट आहेत, तर वहिनीला आता जमणार नाही. मम्मीच आता काम करते. तर त्यांचं डोकं दुखायला लागलंय. डोकं कफ बीफ झालंय, त्या दिवशी जास्तच आईस्क्रीम खाल्ली ना. फेकून टाकायची तर काय करणार? तुला कामाला नाही जायचं? कामाला जायचं ना. कधी जायचंय? कधी जायचं? बघा गाणं गाणं चालू करायला लागलं लगेच. हा, चला मग मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायचे. पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.